डॉक्टर आहे तुमचे. फार गरीब आणि गरजू लोकांना नेहमी अगदी मोफत जे इलाज करत असतात अशी आमची बिष्पी या परिसरातील एक सुप्रसिद्ध डॉक्टर तेजस पाटील दादरपाडा गावामध्ये त्यांचं हॉस्पिटल देखील आहे. आणि एक चांगली सेवा ते करत असतात. आणि आज ते गोलंदाजीसाठी देखील इतर पाहायला मिळतात. सलामीची पनवेल व्हाईट कोटच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदान आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. बॅट्समन टीमचा 12 मॅन आमच्यापर्यंत तुम्ही पाठवा. पनवेल व्हाईट कोट एक आपला खेळाडू, अतिरिक्त एक खेळाडू. चला बॅट्समन नेम एक जण पाठवा, एक खेळाडू. स्ट्राईकला पण संदीपजी जाधव आणि त्यांच्यासोबत सिद्धार्थ कौशिक यांना आपण पाहू शकता. ही सलामीची ओपनिंग पेअर्स मैदानाच्या दाखल होताना पाहायला मिळतात. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण डॉक्टर तेजस पाटील यांना पाहू शकता. मित्र हॉस्पिटलच्या माध्यमातून आयोजित केलेलं एक सुंदर असं आपण आयोजन पाहू शकता. आणि या आयोजनामधील आजच्या दिवसातील हा चौथा सामना आपल्या समोर पाहायला मिळतोय. अतिशय मैत्रीपूर्वक लढती पाहायला मिळतात. राजीव गांधी मैदानामध्ये या स्टेडियममध्ये चालू असलेली ही स्पर्धा. आणि समोरच्या दिशेनं हा फटका खेळला जिथे पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स येताना पाहायला मिळते. सिंगल्सनं अकाउंट ओपन केले. मागील मॅच मध्ये 59 आपण टार्गेट पाहिलं, 60 धाबाचं टार्गेट पाहायला मिळालं होतं. त्यामुळे क्रीडांगणामध्ये धावा होतात, त्यासाठी बनवण्यासाठी प्रयत्न देखील खेळाडूंना करावे लागणार आहेत. सलामीची जोडी आपण संदीप जाधव सर आणि सिद्धार्थ कौशिक सरांना आपण पाहू शकता. गोलंदाजी ट्रॅकवर डॉक्टर तेजस पाटील दाखल झालेत. यावेळेचा बॉल बॅकफुटला जाऊन लॉप करण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्पेल, एक रिझन मध्ये चेंडू निघून गेलाय. सीमा रेषा पलीकडं मिळतील धावा 4. पहिला चौकार पाहायला मिळतोय. अतिशय चांगलीशी सुरुवात सिद्धार्थ कौशिक यांच्या बॅटमधून आलेला हा फटका. यावेळचा बॉल लॉप करण्याचा प्रयत्न, मिड ऑन मध्ये झेल उडाला होता. झेल घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केलाय, पण हातातून झेल निसटलाय. फार कमी वेळा डॉक्टर मैदानाच्या आतमध्ये उतरत असतात, कारण त्यांचं संपूर्ण जीवन आणि आयुष्य आपण म्हणूयात की हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळतं. आणि आज तर क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी सर्व एकत्र आलीत मंडळी. यावेळचा बॉल सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. फक्त एकच धाव मिळणार आहे. आणि या एक धावेनिशता धावपटला धावा लागले गेले त्या 7 धावा पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये एक चौका जरूर आला, पण चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न डॉक्टर तेजस पाटील यांचा देखील पाहायला मिळतोय. मागील 4 चेंडूमध्ये 7 धाबा. बॅकफुटला जाऊन लॉप करण्याचा प्रयत्न, मिड ऑफ रिझन मधून डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू वेगानं चाललाय. सीमा रेषा पलीकडं या इनिंग मधला आलेला हा सिद्धार्थ कौशिक यांच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. बॅकफुटला जाऊन लॉप केला, खर तर वेट ट्रान्सफर केला. आणि त्यानंतर हा फटका जरूर चांगला साजला, जिथे डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फटका खेळून काढलाय, जिथे 4 धावा देखील मिळाल्यात. पहिल्या षटकामध्ये 2 चौका, थोडीशी महागडी गोलंदाजी डॉक्टर तेजस पाटील यांची पाहायला मिळते. 11 धावा दापडला लागले गेल्यात. उरण इंडियन्स या नावानं आज उरण परिसरातील सर्व डॉक्टर आपल्या खेळताना पाहायला मिळणार आहेत. आणि त्यामधील सध्या नामांकित आमची डॉक्टर तेजस्वी पाटील गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल थोडासा पुढ्यामध्ये टाकला होता, यष्टकीच्या हातातून चेंडू निसटला, पण इथून 22च्या परिणामी मिळाली जाणारी ही एकेरी धाव पाहायला मिळते. आणि या एकेरी धावनिशता धावपटा धावा लागले गेल्या त्या एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12 धावा पाहायला मिळतात. चला एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. आणि चला आपण रिप्लेसमेंट करतोय.
पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाजांना पाहणार होते डॉक्टर रोशन पाटील दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. सलामीची ओपनिंग प्लेयर्सनं दमदार सुरुवात केली. 12 धावा पाहायला मिळाल्या त्या पहिल्या षटकामध्ये. यावेळचा बॉल रोशन पाटील यांचा अगदी खोलामध्ये टाकला होता. हलक्या त्यानं सॉफ्ट हँड काढायला संदीप जाधव यांनी आणि सिद्धार्थ कौशिक यांनी आणि सिंगल रन्स येताना पाहायला मिळते. 13 धावा धावपटा लागल्या गेल्यात. भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी आपण स्टेडियम पाहता. हिरवगार असं मैदान आहे आणि मैदानामध्ये गवतावर खेळताना एक वेगळा आनंद नेहमी पाहायला मिळतो आणि हा सध्या आनंद लुटतात आमचे सर्व डॉक्टर. फुलटॉस बॉल होता. लेग एस्टीच्या बाहेरून चेंडू सरळ चाललाय. लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप मिळतील धावा तब्बल 5. नशिबाचा पंजा मिळाला बॅटिंग करणाऱ्या पनवेल व्हाईट कोट या संघाला. फुलटॉस होता. मागील चेंडू लेग एस्टीच्या बाहेरून गेला आणि त्यानंतर मात्र लॉंग स्टॉप रिजन क्लिअर केले गेले जिथे मिळाला गेला धावा तब्बल 5. थोडीशी महागडी गोलंदाजी. 18 धावा सुरुवातीला पाहायला मिळतात. हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्रक्षक थोडीशी फंबल पाहायला मिळतात. हातातून चेंडू निसटला आणि पुन्हा एकदा एकेर धावेतून मिळाला जाईल आणि आता एकेर धावणीशी धावपटा धावा लागले गेले ते 19 धावा. पहिले सत्र आपण अनुभवते आणि पहिल्या सत्रामध्ये सुरुवातीपासून चांगली धावा देखील बनवल्या त्या सिद्धार्थ कौशिक यांनी ज्यांच्या बॅटमधून आपल्याला 2 चौकार पाहायला मिळाले. यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल दांडी घेऊन गेलाय. फर्निचर डिस्ट्रॉय आणि पहिला हात लागलाय तो बॅटिंग करणाऱ्या पनवेल व्हाईट कोट या संघाला. महत्वाचा खेळाडू संघाचा ट्रम्प कार्ड सिद्धार्थ कौशिक मैदानाच्या बाहेर. यावेळचा बॉल वर लेग बॅट्समॅन मिळाली गेली. किरीदाब आणि किरीदाबाने धावपटा धावा लागले गेल्या त्या 20 धावा पाहायला मिळतात. यावेळचा बॉल आडव्या बॅटनं मिड विकेट रिजन मध्ये खेळलाय. आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द फॅन्स. मिळती धावा 6. आलाय षटकार. काय कमालीचा फटका खेळला. बॅकफुटला गेले, लॉफ्टेड जळले. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट घेतला आणि चेंडूला सरळ पाठवले मिड विकेटच्या डोक्यावरून. मिळाला गेला धावा 6. संदीप जाधव ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या बॅट आलेला षटकार. दर्जेदार खेळ सध्या पाहायला मिळतोय. कमालीचा फटका त्यांनी खेळला आणि चेंडूला सरळ पाठवून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. मिळाला गेला धावा 6. 26 धावा. यावेळचा बॉल सॉफ्ट हँड करण्याचा प्रयत्न. लगेच पलटवार डॉक्टर रोशन पाटील यांचा देखील पाहायला मिळतोय. षटकानंतर लगेच चेंडू थोडासा पुढ्यामध्ये टाकलाय. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12.00च्या सरासरीनं 13च्या सरासरीनं आपण आपला धावा लागले गेले त्या 26 धावा पाहायला मिळतात. घनश्याम पाटील इथं पाहायला मिळतात. बॉल फुल टॉस होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑन मध्ये चेंडू निघून गेला. चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळतात. थ्रो थोडासा लेझी आलाय. उशिरानं थ्रो केला आणि त्यामुळे सिंगलला आता डबल मध्ये रोटेशन केलं जाते. 2 धावा देखील इथून जमा केल्या गेल्यात आणि 2 धावेनिशी आता धावपटा धावा लागले गेले त्या 28 धावा पाहायला मिळतात.
यावेळचा बॉल फटका जरूर चांगला, सरळ चेंडूला पाठवून दिलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने एका टप्प्याने चेंडू सरळ निघून जाईल. सीमारेषा पलीकडं मिळणार आहे धावा 4 आणि या 4 धाबीनिशी 32 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. काय दमदार सुरुवात केली पनवेल व्हाईट कोट संघानं. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी चालू आहे, एका बाजूने आपण ओमकार वडके यांना पाहू शकता, ज्यांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. पुढ्यामध्ये बॉल टाकला होता, हलक्यात खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ रिजन मधून चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये त्याला पाहायला मिळाला. क्षेत्रक्षण चांगलं झालं, पण इथून पुन्हा एकदा 2 धावा मिळाल्या जातील आणि या 2 धावांनी आता धावपटा धावा लागले गेलेत त्या 34 धावा पाहायला मिळाल्यात. 34 रन्स. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये सध्या चांगली बॅटिंग करतात ओमकार वडके सर. यावेळचा बॉल पडल्यानंतर यष्टिक्षकाच्या हातातून निसटला, डायरेक्ट थ्रू करण्याचा प्रयत्न, पण इथून 22 परिणामी मिळाला जाईल. एकेरी धाव आणि एकेरी धावनीशी धाव पडला धावा लागले गेले त्या 35 धावा धाव पडल्यावर पाहायला मिळतात. लोवर फुल टॉस हलक्यात खेळून काढला. लॉंग ऑन मधला क्षेत्ररक्षक तिथपर्यंत येतील, पोहोचतील, तोपर्यंत पुन्हा एकदा मिळा जाणार आहे त्या 2 धाबा आणि या 2 धाबीनिशी आता धाव पडला धावा लागले गेल्यात त्या 37 धावा धाव पडल्यावर पाहायला मिळतात. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. सुरुवात चांगली पाहायला मिळाली. पनवेल व्हाईट कोट या संघाचं आपण विशेष कौतुक करूयात, ज्यांनी दमदार बॅटिंग सध्या केले मैदानाच्या आतमध्ये. फ्रंटफुटचा चांगला वापर केलाय, समोरच्या दिशा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत आले, झेल सुटलाय, अडवण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय आणि इथून मात्र सिंगलला आता डबल मध्ये रोटेशन केलं जात आहे. झेल सुटलाय, थ्रो देखील थोडासा चुकीचा म्हणावा लागेल आणि या चेंडूवर मात्र मिळाला जातील त्या 2 धावा आणि या 2 धावांनिशी 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावपटा धावा लागले गेल्यात त्या 39 धावा, 39 रन्स. धावा धावपटा लागले गेल्यात. आणखी एका षटकाचा खेळ बाकी आहे. थोड्याशा चुका जरूर केल्यात त्या उरण इंडियन्स या टीमनं. बऱ्याचशा झेल देखील मिस झाल्या, त्यानंतर यष्टिक्षकांनी केलेलं गचाळ यष्टिक्षण म्हणावं लागेल. त्यामुळे धावा भरपूर खर्च झाल्यात, पण आता या शेवटच्या षटकामध्ये धावा वाचवाव्या लागतील गोलंदाजांना. कारण या क्रीडांगणामध्ये आपण म्हणूयात की आता 45 ते 46 पर्यंत धावल्या धावा, तर कदाचित एक चांगलासा टार्गेट देखील ते चीज करू शकतात उरण इंडियन्स टीम. पण आपण म्हणूया चांगली सध्या बॅटिंग पाहायला मिळते पनवेल व्हाईट कोटचा आपण विशेष कौतुक करूयात. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. ओमकार वडके यांच्या बॅट मधून एका टप्प्याने चेंडू जाईल ओव्हर द रोप, मिळतील धाबा 4. छोटा पॅक बडा धमाका. मैदानाच्या आतमध्ये काय दमदार बॅटिंग केलंय, चांगलीशी फटके सध्या सजवत असताना पण ओमकार वडके यांना पाहू शकते, ज्यांच्या बॅट मधून मोठे फटके देखील आलेत आणि काय कमालीचा त्यांनी खेळ केलाय. फुटवर्कचा चांगला वापर करतात आणि मैदानाच्या आतमध्ये फुटवर्कचा वापर करून त्यांच्या माध्यमातून फटकेबाजी देखील पाहायला मिळते. यावेळचा फटका सजवला डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार. ओमकार वडके ऑन फायर, चेंडूला पाठवून दिले सीमारेषा पलीकडं, मिळतील धावा 6 आणि या षटकाच्या साह्यानं 49 धावा धाव पटलावर पाहायला मिळतात. आजच्या दिवसामध्ये 59 धावांचा आपण हायस्ट स्कोर पाहिला होता, तो उल्वे युनायटेड या संघाचा, आणि आता सध्या त्याच दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न सध्या पनवेल व्हाईट कोट संघ देखील करताना पाहायला मिळतोय. यावेळचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न डी बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पाहायला मिळतात. चांगले क्षेत्ररक्षण झालंय, पण एकच धाव इथून जोडली जाणार आहे आणि एकेरी धावनिशी 50 धावा कंप्लीट झाल्यात. पनवेल व्हाईट कोट्स 50 धावा आपल्याला लागल्या जातात. अजूनही या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळचा हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरून जाताना पाहायला मिळाला आणि इथून मात्र एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाणार आहे. 51 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 51 रन्स. फुलटॉस बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डॉक्टर तेजस पाटील तिथे पाहायला मिळतात. सिंगल रन्स कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या चालू आहे आणि 2 धावा इथून कंप्लीट देखील केल्या जाणार आहेत.
धावा लागले गेल्या त्या 53 धावा, 53 रन्स. 53 धावा लागल्या गेल्यात. अजून या इनिंग मधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सध्या ठाकरे सध्या गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. यावेळचा हा बॉल मिस्टामी स्ट्रोक पाहायला मिळाला. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले, ज्यांनी हा चेंडू अडवला आणि फक्त एकच धावेतून जोडली जाईल. धावा लागले गेल्या त्या 54 धावा, 54 रन्स. शेवटचा बॉल बाकी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये ओमकार बडके ऑन द स्ट्राईक पाहायला मिळणार आहेत. पुढे आले होते, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. धाव घेण्याचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये करत असताना खेळाडू क्रमांक 2 संदीप जाधव इथून बाद होताना पाहायला मिळतील. 54 धावा झाल्यात आणि 55चं टार्गेट असेल उरण इंडियन्स या संघासमोर. पहिल्यांदा बॅटिंग केली पनवेल व्हाईट या संघाने टॉस जिंकून. 54 धावा झाल्यात पनवेल व्हाईट आणि तुम्हाला 55चं टार्गेट आपण ठेवले ते उरण इंडियन्स या संघासमोर. यानंतर होणारी मॅच आपण टॉस करतोय. पीएमए पेन यंगिस्तान आणि त्यांच्या विरुद्ध खारघर फिनिक्स. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच रिपोर्टिंग करा. पीएमए पेन यंगिस्तान आणि त्यांच्या विरुद्ध खारघर फिनिक्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूयात. आपण लगेच टॉस साठी या. चला, आपण या स्पर्धेमधील मुख्य आयोजन कमिटीचे विशेष देखील आपण आभार व्यक्त करूयात, ज्यांच्या माध्यमातून सलग्न 8 वर्ष ही आपण स्पर्धा पाहतोय. अशी आमची आयोजन कमिटी श्री सूरजजी बेडाम सर असतील, त्यानंतर डॉक्टर अजित बाविस्कर सर असतील, मित्र हॉस्पिटल खारघर आणि त्याचे ॲडमिनिस्ट्रेटर आमचे श्री सूरजजी डेडाम सर आणि डॉक्टर अजितजी बाविस्कर असतील, श्री संगमजी पाटील एरिया मॅनेजमेंट मार्केटिंग डिपार्टमेंट, श्री श्रीकांतजी वलेकर कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह मार्केटिंग डिपार्टमेंट, श्री कुणालजी कांडेकर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, श्री किरणजी खरात मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, श्री देवीदासजी शिरोळे अकाउंट डिपार्टमेंट, श्री राकेशजी गवते डीपीडी डीपीए डिपार्टमेंट, तसेच श्री सूरजजी जुगारे फार्मसी, श्री विशालजी सोनावले फॅसिलिटी डिपार्टमेंट, श्री राजू राठोड ओपीडी एक्झिक्युटिव्ह आणि हाऊसकीपिंग टीम आयोजन कमिटीचा मी विशेष आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तथा या मित्र हॉस्पिटल खारघर आयोजित मित्र क्रिकेट लीग साठी या हॉस्पिटल मॅनेजमेंट डायरेक्टर आमचे डॉक्टर अरविंदर कुमार सिंगल सर असतील, डॉक्टर मनीषजी दुबे असतील, डॉक्टर विजय कुमार मल्लाडी असतील, डॉक्टर नंदिता दुबे असतील, तथा डॉक्टर अमित जिगरत आणि डॉक्टर जी भरत कुमार यांचे देखील आपण विशेष आभार व्यक्त करतो. ही संलग्न स्पर्धा 8 वर्ष आपल्याला पाहायला मिळते. आपण टॉस बॉक्स कडे वळतोय, जिथे पुढील होणारा टॉस पीएमए पेन यंगिस्तान आणि खारघर फिनिक्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच इथे जॉईन व्हा. पीएमए पेन यंगिस्तान आणि खारघर फिनिक्स दोन्ही टीमचे कॅप्टनला आपण इन्व्हाइट केलंय. चला, या टॉस बॉक्स मध्ये आपण दोन्ही कॅप्टन
यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बराच उंच झेल गेला होता. क्षेत्रक्षी तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. हातातून चेंडू निसटला पण म्हणावं लागेल आणि इथून मात्र सिंगल डबल मध्ये रोटेशन केलं जाते आणि या दोन नवीन आता अकाउंट देखील ओपनिंग झालाय. अजय लहासे आणि डॉक्टर रोशन पाटील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि त्यांच्या विरुद्ध सध्या गोलंदाजी करत असताना आपण सिद्धार्थ कौशिक यांना आपण पाहू शकताय. यावेळचा बॉल अगदी फिंगर रोल केलाय. चेंडू पडला आणि त्यानंतर थोडासा चेंडूला वळवला देखील. एक वेगळ्या शैलीची एक वेगळ्या धाटणीची सध्या गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ कौशिक करत असताना पाहायला मिळतात. 55 धावांचा पाठलाग करायचा आणि सलामीची ओपनिंग पेयर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, जिथे धावांचा पाठलाग करण्यासाठी अजयजी लहासे सरांना आपण ऑन द स्ट्राईक पाहू शकताय. पुढे आलेत, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी फ्रंटफूटचा चांगला वापर केला होता, पण बॉलच्या मिनिट पर्यंत येऊन तुम्हाला चेंडूवर लक्ष द्यावं लागतं आणि त्यानंतर फटका खेळावा लागतो. क्रिकेट असं एक माध्यम आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये बऱ्याचशा गोष्टींकडं बारकाईनं तुम्हाला सराव असणं फार गरजेचं असतं. अगदी या मैदानामध्ये आपण पाहायला गेलं तर ISPL च्या देखील ट्रायल मॅचेस आपण पाहिल्यात. यावेळचा बॉल बॅटला ब्रश झाला, पाठीमागं फर्स्ट टीम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. लेग बाईस परिणामी मिळाली गेली एकेरी धाव. चांगली सध्या स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि या क्रीडांगणामध्ये एक वेगळा आनंद देखील प्रणय सध्या खेळाडू घेताना पाहायला मिळतात. आपण ही षटक झाल्यानंतर टॉस करणार आहोत. यावेळचा बॉल हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. अगदी फक्त एकच धाव मिळाला जाईल. थ्रू डायरेक्ट केला होता, पण गॅदर करता आला नाही गोलंदाजाला, त्यामुळे एकच धाव मिळाला जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागले गेले त्या 4 धावा अवघ्या पाहायला मिळतात. शेवटचा बॉल बाकी असलेल्या या षटकामधील. चला यानंतर PMA पेन यंगिस्तान आणि खारघर फेनिक्स संघाला आपण इन्व्हाइट करतोय. चला आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये या. अकूट टप्प्याचा बॉल होता, सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न, पण मिड ऑफ रिजन मध्ये स्वतः गोलंदाज तिथे गेले, तेथपर्यंत चेंडू पकडला आणि फक्त एकच धाव मिळाला जाईल आणि पहिल्या षटकात इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावपटला धावा लागले गेल्या त्या बिनबाद 5 धाबा. येणारे आणखीन 18 बॉल 50 धाबांची गरज आहे उरण इंडियन्स या संघाला. 18 बॉल 50 धाबांची आणखीन गरज. टॉस आपला झाला का? टॉस. चला कॅप्टन या लगेच, विनंती आहे तुम्हाला. खारघर फिनिक्स आणि PMA पेन यंगिस्तान. चला कॅमेरामॅन साईप्रीत, शुभम, विशाल गायकवाड आले गोलंदाजी ट्रॅकवर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला खेळून काढलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. चेंडू अडवला, एकच धाव इथून मिळायला जाणार आहे. षटकार चौकार तुम्हाला मारावे लागतील तेव्हा ही मॅच तुम्ही जिंकू शकता, त्यासाठी प्रयत्न करावे लागेल. पण सध्या गोलंदाजी ट्रॅकवर विशाल गायकवाड सर आलेत मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या चेंडूवर सिंगल रन देखील पाहायला मिळाले. 6 धावा दापडला लागले गेल्यात. लोवर फुल टॉस, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा फक्त सिंगल रन झालाय. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये अजूनही एकी चुकी केली नाहीये आणि फिल्डिंग डिपार्टमेंटचं आपण विशेष कौतुक करूयात. गोलंदाजांचा बोलबाला आज पाहायला मिळाला आणि गोलंदाजीमध्ये ती धार देखील पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावरती चेंडू टाकतात, थोडासा कधी कधी चेंडू लोवेल फुलटा जरूर टाकतात, पण चांगली चेंडू पाहायला मिळेल. पुढ्यामध्ये हा चेंडू टाकला होता, वाईडिश लॉंग ऑन रीज मध्ये खेळलाय. पुन्हा फक्त एकच धाव पाहायला मिळाली. वाईडिश लॉंग ऑन रीजचा क्षेत्ररक्षक या खर तर पूर्ण ओव्हरमध्ये पूर्णपणे बिझी राहताना पाहायला मिळाले. सर्वाधिक जास्त चेंडू त्या भागामध्ये गेलेत. यावेळचा बॉल अगदी चांगल्या पद्धतीने पकडण्याचा प्रयत्न. सिद्धार्थ सर विशालच गोलंदाजी करतायत ना? संदीप जाधव, येस आय थिंक संदीप जाधव यांना आपण गोलंदाजी
यावेळचा हा बॉल आडव्या बॅट खेळण्याचा जरूर प्रयत्न पाहायला मिळाला. पुण्यामधून चेंडू थोडासा वळवलाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण म्हणूयात की आणखीन शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्यानंतर कॅमेरामॅन शुभम आपण टॉस बॉक्स कव्हर करा. शेवटचा एक बॉल बाकी आहे. चला टॉस साठी आपण रेडी करा आणि एक बॉल नंतर आपण टॉस कव्हर देखील करणार आहोत. फुल टॉस बॉल होता, बॅटच्या मिनिट पर्यंत आला नाहीये पण डॉट बॉल पाहायला मिळतोय. चला आपण टॉस बॉक्स कडे वळतोय. पीएमए पेन यंगिस्तान आणि त्यांच्या विरुद्ध खारघर फिनिक्स अशी मॅच पाहायला मिळणार आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 8 धावा झाल्यात मित्रांनो, लक्ष असू द्या 8 धावा. बारा बॉल मध्ये 47 धावांची गरज. चला टॉस आपण करतोय. पीएमए पेन यंगिस्तान आणि खारघर फिनिक्स या दोन्ही टीमच्या कॅप्टन रिपोर्टिंग. टॉस जिंकलाय. सर दोन्ही कॅप्टन तिथे रेडी आहेत आणि आय थिंक टॉस टॉस कोण विन झाला. यावेळचा बॉल अगदी विकेट जाताना पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळाले, ज्यांनी पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट देखील मिळवल्या. चला मैदानाच्या आतमध्ये आणखी एक नवीन खेळाडू दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. खारघर फिनिक्सनं टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय देखील घेतला. गोलंदाजी ट्रॅकवर दीपक सर येताना पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट देखील मिळवली आणि चांगलासा सामना तर रंगताना पाहायला मिळणार आहे. 11 मध्ये आणखीन 47 धावांची गरज आहे उरण इंडियन्स या संघाला मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुल टॉस आडव्या बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न पाहायला मिळाला. लॉंग ऑन मध्ये चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पलीकडं. मिळतील धावा 4. 10 बॉल आणि 43 धावांची आणखीन गरज. 10 बॉल आणि जिंकण्यासाठी सामना 43 धावांची आणखीन गरज. यावेळचा हा बॉल अगदी लॉंग ऑन मध्ये खेळून काढला. फक्त एकच मिळाली जाते आणि या एकेर धावेनिशी आता धावपटा धावा लागले गेलेत. त्या 13 धावा पाहायला मिळतात. फुलटॉस बॉल अगदी पुढ्यामध्येच टाकला होता पण प्रॉपर टायमिंग करू शकला नाही फलंदाज आणि त्यामुळं डॉट बॉल पाहायला मिळतोय. कम्मालीची खरं तर आता गोलंदाजी देखील राहिले या सत्रामध्ये, या मॅचेस मध्ये आपण विचार केला. व्यानुज राऊत आय थिंक नॉस्टॅक एंडला पाहायला मिळतात. व्यानुज राऊत यांना आपण नॉस्टॅक एंडला पाहू शकता. यावेळचा बॉल अगदी समोरच्या दिशेने लॉंग ऑन मध्ये हा फटका खेळून काढलाय आणि फक्त एकच धाव मिळायला जाईल आणि या एकेर धावेने स्वतः धावपटा धावा लागले गेले. त्या 14 धावा पाहायला मिळतात. जवळजवळ आता रन रेट थोडस वाढत चाललंय आणि आपण म्हणूयात की त्याचा पाठलाग करत असताना उरण इंडियन थोडासा बॅकफुटला आलाय. धावा बनवावा लागणार आहेत भरपूर, त्यासाठी षटकार चौकारांची भाषा तुम्हाला मैदानाच्या बोलावी लागणार आहे. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून डीप मध्ये चेंडू निघून गेला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि या चेंडूवर फक्त एकच धाव आल्या आणि या एकेर धावेने स्वतः धावपटा धावा लागले गेले. त्या अवघ्या 15 धावा. शेवटचं एक षटक बाकी आणि सामना जिंकण्यासाठी आणखीन 40 धावांची गरज. 6 बॉल उरण इंडियन्स 40 धावांची गरज. आज आपण मैत्री हॉस्पिटलच्या माध्यमातून ही डॉक्टर यांची प्रीमियर लीग सध्या पाहतोय. काल देखील या क्रीडांगणामध्ये बऱ्याचशा मॅचेस देखील झाल्या आणि मोठमोठी खरं तर प्लेयर काल देखील या क्रीडांगणामध्ये प्रणय खेळलेत.
आणि त्यामुळे हे क्रीडांगण अगदी लोकप्रिय आहे. पण या मैदानाचा विचार केला तर बरेचसे खेळाडू आज देखील या मैदानात आनंद घेताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल अगदी पहिल्याच बॉलवर आडव्या बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळचा हा चेंडू मिड विकेट रिझमने खेळून काढला. मिळतील धाबा 4. पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत केलंय फलंदाजानं. रवींद्र राऊत यांना आपण गोलंदाजी करताना पाहतोय. पहिल्याच बॉलवर त्यांच्या विरुद्ध चौकार त्यांना पाहायला मिळाला. आणखीन जिंकण्यासाठी 5 बॉलमध्ये 36 धावांची गरज आहे उरण इंडियन्सच्या संघाला. 6 षटका ठोकायला लागतील 5 बॉलमध्ये. पण यावेळचा हा बॉल पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. आणखीन एक आता डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4 मध्ये 36 धावांची गरज. जवळजवळ आपण आता म्हणूयात की उरण इंडियन्स किती मार्जिन हा सामना पराभूत होणार, किती धावांना पराभूत होणार याकडे लक्ष देखील पाहायला मिळेल. एखादा चमत्कारच आपण म्हणूयात की हा सामना जिंकून देऊ शकतोय तो बॅटिंग करणाऱ्या उरण इंडियन्स या टीमसाठी. यावेळचा बॉल पुढ्यामध्ये टाकलाय. आणखीन एक चेंडू निर्धाव. त्यामुळे आपण कौतुक करूया ते रवींद्र राऊत यांचा. पहिल्या चेंडूवर चौका जरूर आला पण त्यानंतर मागील 2 चेंडू लगेच त्यांनी निर्धाव देखील हाताळला. क्रिकेटमध्ये हे सातत्यानं पाहायला मिळतं आणि आपण असं प्रणय देखील म्हणतो की क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ बदलायला वेळ लागत नाही. मैदानाच्या आतमध्ये तीच पाहायला मिळालंय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सलग 3 चेंडू निर्धाव आलेत. गोलंदाजांची आज जादुई गोलंदाजी पाहायला मिळाली. रवींद्र राऊत यांचं कौतुक करूयात जे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतात. ज्यांनी 3 चेंडू देखील निर्धाव हाताळलेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी जवळजवळ 36 धावांची आणखीन गरज. यावेळचा बॉल फटका जरूर सजवलाय. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक सिद्धार्थ आलेत. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट. कॅच आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहे. एका हातानं 1 हँडेड कॅच पाहायला मिळाली. अतिशय चांगला असा झेल देखील टिपला सिद्धार्थ जाधव यांना आपण सिद्धार्थ कौशिक यांना आपण पाहिलं आणि त्यांनी काय कमालीचा झेल टिपला. 1 हँडेड कॅच आपल्याला पाहायला मिळाला आणि 4 चेंडू निर्धाव देखील रवींद्र राऊत यांनी देखील निर्धाव हाताळलेत. महत्वाची विकेट देखील एक मिळवली आणि आता मैदानाच्या आतमध्ये अमित अनिकेत पाटील त्यांना पाहायला मिळतात. शेवटचा बॉल त्याच्यावर फटका जरूर सजवलाय. वाईड इश लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक आले. झेल घेण्याचा प्रयत्न. झेल सुटलाय पण हा सामना जवळजवळ आपण म्हणूयात की 36 धावांनी जिंकलाय तो बॅटिंग करणाऱ्या पनवेल व्हाईट कोट या संघानं. अभिनंदन पनवेल व्हाईट कोट.